नमस्कार सगळ्यांना। आज आम्ही मोरकी बनवून दाखवणार आहोत। तर गाय बैल म्हैसाठी मोरकी लागते ना, ती मोरकी बनवून दाखवणार आहोत। तर कशा प्रकारची मोरकी बनवणार आहोत, आपण पाईपची बनवतो, कढीची बनवतो किंवा साधी बनवतो। आता आज जोतची बनवणार आहोत। तर शेतकरी लोकांना फार लागते, कारण की तिथं नाकावर कस नाही पडायला पाहिजे, त्याच्यामुळे मग ते नरम वाली मोरकी बनवणार आहोत। जोतवाली मोरकी कशी असते ती तुम्हाला दाखवणार आहोत। आज माझ्याकडे 10 इंची दोरी आहे आणि लांबीला 14 ते 15 फूट लांबीला आहे। हे बघा, अशा प्रकारची माझ्याकडे दोरी आहे। आणि आपण साधी दोरी बनवतो तर त्याच्यात नाकावर कस लागतो, म्हणून त्या नाकाला ते कातडी निघल्यासारखं वाटतं। हे अशा प्रकारची नरम जोत आलेले आहे आमच्याकडे। तर हे बघा, असं जोत आहे। हे जोत जर नाकावर आला तर त्यांना नरम लागतं आणि त्रास पण नाही होत गाय बैल म्हैसाठी। तर त्याच्या अशा प्रकारे आम्ही मोरकी बनवून दाखवणार आहोत। तर कशी बनवणार आहे मी ते तुम्ही बघा लक्ष देऊन, आणि तुम्ही पण ट्राय करा। नाही जरी जोत राहिलं तर साधी दोरीची पण मोरकी येते, तर पण हे त्रास नाही होऊ म्हणून आपण याची मोरकी बनवणार आहोत। बघा, आता हा पंधा इथून टाकायचा आहे। 2 पंधे धरून घेतलेले मी। मग आता याला जोतला पंधा दिलेला आहे असा, तर हा पंधा इथून टाकायचा आहे आपल्याला। इथून टाकल्यानंतर दोघे पंधे जोडून घ्यायचे। जोडल्यानंतर हा मध्यभागी हा जोतवाला आपल्याला हा भाग इथे घेऊन जायचा आहे मधल्या भागी। तर ते बघा, आता मी मध्ये एकदम इकडच्या बी साईडला आणि तिकडच्या बी साईडला एकदम मध्ये आणलेली जोत। तर ते बघा, अशा प्रकारे पंधा आणायचा। जेवढं जोत आहे ना आपला असं, तेवढाच हा पंधा पण यायला पाहिजे मोरकीचा। हे बघा, दोघी साईज बरोबर यायला पाहिजे। ही साईज पण बरोबर यायला पाहिजे, ही साईज पण बरोबर यायला पाहिजे। तर मग आता कसं करायचं, हा भाग इकडनं असा इथं ठेवायचा। हे बघा, हा बंधा घेतलेला आहे, हा इथं अंगठा ठेवलेला आहे। अंगठ्याजवळ हा भाग इथं ठेवायचा आहे आपल्याला। इकडचा भाग हा जोतचा इकडचा या साईडला टाकायचा आहे। बघा, हा भाग इथं टाकलेला आहे आणि हा भाग आता हा विभाग सोडून द्यायचा, हा विभाग सोडून द्यायचा आणि त्याच्यामधून हा भाग घ्यायचा आहे। असा मधून असा भाग घ्यायचा आहे, इथं टाकायचा आहे आपल्याला। इथून टाकल्यानंतर मग हा भाग असा वळून घ्यायचा आहे। हे बघा, असं वळून घेतलंय। आता याला फिट कशी करायची ते बघायचं आहे आपल्याला। असं ताणून घेतल्यानंतर मोरकीचा भाग बघा, आता जेवढी मोरकी होती तेवढाच हा भाग बी आलेला आहे। अशा प्रकारची जोत आली मोरकी तयार होते। हे बघा, जेवढं जोत आहे तेवढंच माप आलेलं आहे। आणि हा जोतचा भाग आहे आणि हा मोरकीचा भाग आहे। आता बघा, मी खालची गाठ कशी तयार करणार। वरची गाठ तयार झालेली आहे, इथं खोल भाग आलेला आहे, इथं पण बघा असा भाग आलेला आहे। अशा प्रकारची मोरकी तयार करतो आपण जोतवाली। आता खालची गाठ करून दाखवतो मी तुम्हाला। खालची गाठ आता आपला जोत आलेला आहे तेव्हा पायात अटकवायचा आहे आपल्याला इथं। हे बघा, आपण इथं ठेवायचा। दोघी दोऱ्या अशा मध्ये टाकून द्यायच्या दोघी। आता जी शेवटला मोठी आहे ती आपल्याला इथं वरती घ्यायची। आता माझी शेवटला ही मोठी आलेली, तर मी इथं वरती ही घेतली। त्याच्यात नाही दोघी पंधे हे बघा असं घ्यायचं। दोघी पंधे याच्यातनं काढून घ्यायचे। असे काढल्यानंतर याला फिट करून घ्यायचं। फिट केल्यानंतर आता इथं छोटंसं होल आहे। हे बघा, माझा बोट जातो एवढंच होल आहे। याच्यामधून एक भाग टाकायचा आपल्याला, एक दोरी टाकायची, कारण की दोघी दोरी एक सोबत जाणार नाही म्हणून एक दोरी पहिले टाकून द्यायची, त्याला ओढून घ्यायची, परत दुसरी दोरी टाकायची, तिला पण ओढून घ्यायची। अशा प्रकारची खालची गाठ तयार होते। हे बघा, वरच्या गाठला पण 6 दोऱ्या आलेल्या आहे। 1 2 3 4 5 6। खालच्या गाठला पण 6 दोऱ्या आलेल्या आहे। इथं दोरी ऐवजी आपण हे लावलेलं आहे, जोत लावलेलं आहे। बघा कशा प्रकारची दोरी तयार होते। वरची गाठ झालेली, खालची गाठ झालेली, इकडे दोऱ्या आलेल्या, इकडे जोत आलेलं आहे। आणि असं बैलांना ते नाकावर यायला पाहिजे म्हणून हे नरम लागतं ना, म्हणून हे असं बनवलं गेली मोरकी। तुमच्याकडे दोरी असते तुम्ही पण ट्राय करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।